स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वामीमय स्वागत आहे. आपल्याला बघा खूप प्रसंग येतात, वाईट येतात, निगेटिव्हिटी घरात शिरल्यासारखी वाटते किंवा वास्तुदोष असं सांगितलेला असतो, तर आपल्याला तोडफोड करायची जमत नाही किंवा काही गोष्टीत बऱ्याचशाच निगेटिव्हिटी वाटत असतात. तर आपल्याला परमपूज्य गुरु माऊलींनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या जर केल्या तर आपल्याला 1 रुपयाही खर्च करायची गरज लागत नाही. म्हणजे 10-20 रुपये साधारण खर्चामध्ये त्या गोष्टी होऊन जातात. जर नवीन घर बांधला असेल आणि आपण जर दरवाजा पाडून दुसरा दरवाजा बांधायचं म्हटला तर 10-20 रुपयात होणार आहे का? बिलकुल नाही. आपल्याला लाख ते 2 लाख रुपये तेवढ्या तोडफोडीसाठी घालावं लागतात. म्हणजे आधी आपण बांधलेली वस्तू कर्ज करून किंवा आपण शिल्कमध्ये ठेवलेल्या कष्टाच्या पैशातून त्यातून जर परत आणि तिची तोडफोड करायची म्हटली तर आपल्याला नुसता पैसा तिथंच घालावा लागत असेल. म्हणून आपण परमपूज्य गुरु माऊलींचे महत्त्वाचे तोडगे जे काही असतात ते जर करायला लागलो तर आपल्याला कोणताही दोष लागत नाही. घरात सातत्यानं सुखमयच लागतं. मग आता हे दोष कोणते किंवा या गोष्टी कोणत्या किंवा उपाय कोणते, तर संपूर्ण व्हिडिओ पहा. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टीची जाणीव होईल आणि सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. कुठला दोष, कुठले गुण, कोणते उपाय, कशा बाबतीचे उपाय असतात हेही तुम्हाला समजून जाईल. तर बघा, आपल्या वास्तूत म्हणजे आपला दरवाजा जर चुकीच्या दिशेला असला, म्हणजेच कुठल्या दक्षिण दिशेला असला, दक्षिण दिशा म्हणजे मित्रांची दिशा आणि राक्षसी दिशा आपण असं म्हणतो, तर त्या दिशेला चौकटीचं तोंड असणं म्हणजे चुकीचं असतं. मग आपण काय करतो, दक्षिणमुख म्हणजे मारुतीचा फोटो आणून लावतो, तर तो सुद्धा बेस्ट असतो, पण त्याचाही वास्तुदोष लागू राहतो. मग आपण काय करायचं, तर लाल कलरचा डबा किंवा नीलपेंट आपल्या घरात असतंच. मुली जिथं असतात तिथं नीलपेंट घरात असतंच. तर लाल कलरचं नीलपेंट आणायचं आणि गुणिले कलरची फुली त्या दरवाजावर करायची. लाल म्हणजे डेंजर कलर असतो आणि परमपूज्य गुरु माऊलींनी सांगितले की लाल कलरचं तिथे लावलं की त्याचा संपूर्ण दोष नाहीसा होतो. किती तुम्हाला खर्चाला 5 रुपयाची सुद्धा नीलपेंट बाटली मिळू शकते बाजारात. पहा, अशा गोष्टी असतात. तसंच आपले किचन म्हणजे जुन्या पद्धतीचे किचनला कडापा हे काळ्या कलरचे असतात आणि परमपूज्य गुरु माऊलींनी सांगितल्यानुसार आपण अग्नीला काळा कलर वापरू शकत नाही. म्हणजे आपल्या पूर्ण स्वयंपाकघरात कोणताही काळा कलर नसून. तर आता मी सांगते तुम्हाला, 75% लोकांचे किचन कट्टा हा काळ्याच रंगाचा असतो, कपाटावर कडापा काळ्या रंगाचा असतो. अशा वेळेस काय करायचं, तर कपाटाला एक टिकली नीलपेंटची लाल कलरची द्यायची आणि किचन ओट्याला पूर्ण ऑइल पेंटचा कलर 15 ते 20 रुपयाचा डबा वरच्या ह्याला थर द्यायचा किंवा डिझाईन प्लेट टिपक्याची अशी कट्ट्यावर डिझाईन काढायची. जरी आपल्याला संपूर्ण होत नसेल तर टिपक्याच्या आपल्याकडे कला असते, तीच कला ती आपण डोक्यानं लावून कामी करायची असते. तर ते टिपके दिले की तो पूर्ण वास्तू म्हणजे स्वयंपाक मधला दोष निघून जातो. किचन कट्टा पाडायची गरज लागत नाही, दुसरीकडे बांधायची गरज लागत नाही. साधा जरी किचन ओटा बांधायचं म्हटलं तरी आता 50-60 हजार रुपये पुरत नाही. त्यातूनही आता आपल्याला फॅन्सी हवा असतं, मग 2 ते 2.5 लाख रुपये जातात. हे जर बचत करायची असेल तुम्हाला तर हा तोडगा सुद्धा खूप उपयोगी राहतो आणि कोणतेही दोष लागत नाही. त्यानंतर आपल्याला देवाऱ्यात कोणता दोष लागू असला तर तुम्ही फक्त कुणाचे देवाऱ्याचे दोष ऐकायचे, आपल्या गुरु माऊलींचे आपल्या केंद्रातील जाणत्या सेवेकऱ्यांनी सांगितले असेल तरच लक्षात ठेवायचं की आपल्या देवाऱ्यात काही दोष आहेत. म्हणजे कुठल्या जुन्या मूर्ती, तुटक्या फुटक्या कळकट्ट पडलेल्या देवाच्या मूर्त्या किंवा अदरवाईज कुठं पाणी जाऊन एखाद्या देवाचा फोटो पुसट झालेला असतो. आपण लक्ष्मी मातेचा फोटो, बरेच बघा जुनी लोक विठ्ठल रुक्माईचे फोटो आणत होते, ते पुसट झालेलं असतं. तर ते देव आपल्याला खूप हानिकारक असतं आणि ते दोष आपल्या देवाऱ्याला लागतात. तर अशा प्रकारचे आणि दुसरं काही आणून ठेवलं देवाऱ्यात तर तेही दोष आपल्याला लागतात. तर ते पूर्ण काढायचं. शुक्रवार वार असतो बघा, त्या वाराला ते देव विसर्जन करायचे 4 ते 7च्या दरम्यान. देवांना दहीभाताचा गारवा करायचा, पांढरे कापड घ्यायचं, मुठभर तांदळाची रास घ्यायची, त्या राशीत ते देव घेऊन वाहत्या पाण्यात सोडायचे. लागत नाही. पण एवढं लक्षात ठेवायचं की तुम्हाला जर आपल्या केंद्रातील जर सेवेकऱ्यांना बोलवता येत नसेल तर आपला फोटो काढायचा देवाऱ्याचा, असे प्रकारचे देव आणि तो फोटो केंद्रात गेल्यानंतर जाणत्या सेवेकऱ्याला दाखवायचे की हे माझं देवघर आहे, असे देव आहेत, ह्यातील देव चुकीचे आहेत का, तुमचे कुलदैवत फक्त सांगायचे, कुलदेवी सांगायचे. आणि जर ती तुम्हाला जर माहीत नसेल तर तिथंही फोड होते, तिथं सांगा किंवा तुम्ही कमेंटद्वारे मला विचारा. तुम्हाला सांगेन कुलदेवी तुमचं कुठलं किंवा काय, आपलं गोत्र माहीत नसेल तर आपण कश्यप गोत्रच म्हणायचं. मग या गोत्रापासून आपला सगळा उल्लेख होत असतोय. तर ह्या गोष्टी बऱ्याचशाच केंद्रात गेल्यानंतर फोडतात आणि तिथून पुढंच आपल्या देवाचे दोष नष्ट होतात. तर ह्या प्रकारे आपण सगळं देवाचं विधी करू शकतो. त्याच्यानंतर नवीन देव कोणते आणायचे, काय आणायचे, जाणता सेवेकऱ्याला आपण विचारून हे करायचं. त्याने नसेल तुम्हाला ते असलं तर तुम्ही कमेंटद्वारे विचारा, तुमच्या प्रश्नाचं निवारण निश्चितच केले जाईल.
ह्याच्यानंतर आपल्याला दोष कुठला लागतो? आपल्या घरात समजा सातत्याने भांडण होते, म्हणजे एकाचं नाही झालं दुसऱ्याचं, दुसऱ्याचं नाही झालं तिसऱ्याचं, 10 माणसाची 10 दिशेला तोंड असतात. तर ही गोष्ट काय असते? तर निश्चितच पित्राचा दोष, निश्चितच कुलदेवीचा दोष, निश्चितच मग तुमचा देवाऱ्याचा दोष. अशा प्रकारे एक ना एक तरी दोष आपल्याला निश्चित लागला असतो. ह्यातून ओळखायचं असतं की आपल्या घरात नेहमी काहीतरी निगेटिव्हिटी घरात धारण झालेली आणि वाईट शक्तीच्या गोष्टीमुळे आपल्या घरात प्रत्येकाचा वादविवाद होतोय आणि संकट वारंवार यायला लागलं. तर याचं निवारण काय करायचं आपण? जर एकादशीला श्रीमद संक्षिप्त भागवत वाचा, नसेल तुम्हाला जर एकादशीला जमलं तर महिन्यातून एकदा वाचा. दक्षिण दिशेला बुधवारी दिवा लावायचा. तो दिवा म्हणजे आपल्या पित्रांसाठी लावायचा, पित्रांचं नाव घ्यायचं, पित्राय नमः असं म्हणायचं. तो दिवा लावायचा. वाऱ्याने विजला तर घाबरायचं नाही, काय नाही, नैसर्गिक असतं त्यामुळे वारा आला की दिवा हा विजतोच. फॅन लावला तरी आपल्या देवाजवळची आरती विजते. याचा आपल्या मनात कुठली निगेटिव्हिटी आणायची नाही. आपण डबल दिवा लावू शकतो. अशा छोट्या मोठे तोडगे असतात. हे करून त्याच्यावर रिझल्ट फक्त बघायचा, कारण हे तोडगे म्हणजे परमपूज्य गुरु माऊलींचे तोडगे आहेत आणि हे सिद्धमयी तोडगे आपल्याला. आता तुमचा उद्योगधंदा असेल, छोटं मोठं दुकान असेल किंवा छोटा मोठा कशाचा व्यवसाय असेल, पण तुमचा पहिला चांगला चालत असेल, आता लॉसला गेला असेल आणि या लॉसला जाण्यामुळे तुमच्यावर कर्जाचा डोंगर खूप झालेला आहे. तर तो कमी कसा करायचा? रोजच्या रोज तुम्हाला जर टेन्शन येत असलं तर मग तुम्ही याला वेळ काढायलाच लागणार आहे. व्यंकटेश स्तोत्र रोज सकाळी पठण करायचं. विष्णू नामावली झोपायच्या अगोदर वाचन करायची. वाचता येत नसेल संस्कृत तर कानाने ऐकता तरी येतं ना, मोबाईलवर लावायचं यूट्यूबवर आणि शांत एकांतात ते विष्णू नामावली सहस्त्रनामावली ऐकायची. म्हणजे आपल्याला वरचं विष्णू देवतांचा आशीर्वाद राहतो आणि विष्णू देवतांचा आशीर्वाद मिळाला की माता लक्ष्मी ऑटोमॅटिक आपल्याकडे खेचली जाते. दुसरी गोष्ट, केळाच्या झाडाला आपण रोजच्या रोज दर्शन घ्यायचं. कुणी ज्याचा उद्योगधंदा व्यवसाय करत असतील ह्या लोकांनी केळीच्या झाडाच्या इथे विष्णू देवतांचा वास असतो. दुसरी गोष्ट, आपण केळीच्या झाडाचे रोपट्याचे आता निघालेत बघा, 4 ते 5 हजार रुपयाला मिळून जातं. तर त्याला केळीचा कोका पडलेला, केळीचं पूर्णही पडलेलं, हे सुद्धा आणून आपण हॉलमध्ये चित्र ठेवू शकतोय. त्याचं सुद्धा एक लक्ष्मी विष्णूचं प्रतीक असतं आणि त्याचा जरी रोज नमस्कार केला तरी आपल्याला खूप बरकत मिळते. हे छोटे छोटे तोडगे असतात पण मोठे काम देणारे असतात. तर तुम्हाला आपला व्हिडिओ अशा प्रकारे आवडत असेल, असेच परमपूज्य गुरु माऊलींचे तोडगे तुम्हाला जर ऐकायला हवे असतील किंवा तुमचे प्रश्न सुटत असतील तर निश्चितच आपल्या चॅनलला कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लाईक करायला फार वेळ लागत नाही. प्रत्येकाने लाईक करत जा. व्हिडिओ पाहता पण लाईक करत नाही तर लाईक करत जा. छोटीशी श्री स्वामी समर्थ तुमच्या प्रश्नाची असेल तर कमेंट करत जा, बेल आयकॉनवर क्लिक करत जा. डबल टिबल तुम्हाला सांगते, आपण स्वामी सेवेकरी आहोत. एकमेकाच्या साहाय्याने एकमेकाला वर निघाला तर काही हरकत नसते. श्री स्वामी समर्थ.